नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा हा खास व्हिडिओ मिथुन राशीसाठी आहे. 2 मार्च 2026 सोमवारच्या दिवशी होळीचा पवित्र दिवस आहे आणि या दिवसापासून तुमच्या आयुष्यात काहीतरी अनपेक्षित घडायला सुरुवात होणार आहे. मिथुन राशी म्हणजे बुध ग्रहाची राशी असते. बुद्धी, संवाद, व्यापार, कल्पकता आणि वेग यांची ही राशी म्हणून ओळखली जाते. आणि यंदाची होळी तुमच्या विचारांमध्ये, निर्णयांमध्ये आणि नशिबात मोठा बदल घेऊन येत आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. होळीच्या सुमारास बुधाची स्थिती तुमच्या संवाद आणि निर्णयावर मोठा प्रभाव टाकणार आहे. अचानक नवीन कल्पना, एखादा महत्त्वाचा फोन, एखादी ऑफर, परदेशाशी संबंधित संधी, गुरुची कृपा भाग्यावर पडते आहे. पण शनी संयम शिकवतोय. म्हणजेच संधी येईल, पण घाई केली तर चूक होणार आहे. होळीपासून पुढील 30 ते 60 दिवस तुमच्या आर्थिक आयुष्यात हालचाल दिसत आहे. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. फ्रीलान्स किंवा साईड इन्कम सुरू होऊ शकते. ऑनलाईन कमाईची संधी आहे. एखादा जुना प्रोजेक्ट पुन्हा सुरू होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी तो नीट वाचा. बुध ग्रह चुकांची शक्यता निर्माण करू शकतो. जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर चुका सुद्धा होऊ शकतात. मिथुन राशीचे लोक खूप हुशार असतात, पण कधी कधी निर्णय बदलत राहतात. होळीपासून तुम्हाला एक मोठा निर्णय घ्यावा लागेल. नोकरी बदलावी लागेल. स्वतःचा व्यवसाय सुरू करावा का, परदेशात जाण्याचा विचार करावा का, हा निर्णय पुढील 1-2 वर्षात तुमचं भविष्य ठरवणार आहे. मिथुन राशी संवाद प्रिय राशी असते. होळीच्या आसपास तुमच्या आयुष्यात एखादा जुना व्यक्ती परत येऊ शकतो. जुना मित्र, एक्स पार्टनर, नातेवाईक. काही गैरसमज दूर होतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांवर लगेच विश्वास ठेवू नका. सिंगल लोकांसाठी नवीन ओळख प्रेमात बदलू शकते. होळीपासून 45 दिवस तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. बुधाचा प्रभाव असल्याने तुमच्या बोलण्यामुळे वाद होऊ शकतो. ऑफिसमध्ये शांत राहा. कुटुंबात मतभेद टाळा. सोशल मीडियावर जास्त प्रतिक्रिया देऊ नका. एक छोटी चूक मोठा गैरसमज निर्माण करू शकते. ताण, झोप न लागणे, पोटाचा त्रास, त्वचेचे प्रश्न या गोष्टींकडे लक्ष द्या. दर बुधवारी ओम बुधाय नमः या मंत्राचा जप करा. 2 मार्च 2026 रोजी सकाळी लवकर उठा. विष्णू भगवानांची पूजा करा. 108 वेळेस ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करा. होळीच्या अग्नीमध्ये थोडी साखर आणि तीळ टाका. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि बुधाचा अशुभ प्रभाव दूर होईल. होळीच्या आसपास जर तुम्हाला एखादा मेसेज किंवा कॉल रात्री 8 ते 10च्या दरम्यान आला तर समजा काहीतरी नवीन सुरू होणार आहे. हे संकेत दुर्लक्षित करू नका. होळीपासून 60 ते 90 दिवसाच्या आत तुमच्या आयुष्यात मोठी स्पष्टता, क्लॅरिटी येणार आहे. ज्या गोष्टींबाबत तुम्ही गोंधळात होतात त्या गोष्टींबद्दल निर्णय होईल आणि एक नवीन दिशा तुम्हाला मिळेल. मिथुन राशीसाठी ही होळी म्हणजे गोंधळातून स्पष्टतेकडे जाण्याची वेळ आहे. ज्यांनी खूप विचार केला पण निर्णय घेतला नाही, त्यांच्यासाठी आता वेळ आली आहे. ग्रह संकेत देत आहेत. संधी येणार आहे, पण लक्षात ठेवा, संधी ओळखणं आणि ती पकडणं तुमच्या हातात आहे. जर तुम्ही संयम ठेवला तर 2026 हे वर्ष तुमच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवू शकतात. जर तुम्ही मिथुन राशीचे असाल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.